तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला। 25 जानेवारी 2025च्या आत सरकारनं आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। तर या उपोषणात माझा शेवट होऊ शकतो असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय। 25 जानेवारी 2025 ला आम्ही पुन्हा एकदा स्थगित केलेलं आमरण उपोषण अंतर्वालित करतोय। कारण 26 जानेवारीला पूर्ण एक वर्ष आमच्या मराठा समाजाची फसवणूक केलेली 1 वर्ष पूर्ण होते सगळेश्वरीच्या अंमलबजावणीच्या बाबत आणि 8-9 मागण्याच्या बाबत। त्यामुळे 25 जानेवारीला 2025 ला अंतर्वाली आमरण उपोषणाला मी बसणार आहे। एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की या उपोषणा मला आता सहन होत नाही, किती उपोषण करावं। मी काल दौरे करून आलो तर मला 4 दिवस आराम करायला लागला, सलाईन घ्यायला लागतं। माझे लय हाल आहेत, माझ्या लय वेदना आहेत, माझा याच्यात शेवटही होऊ शकतो। उठायला पायऱ्या चढायच्या असल्या तरी मला खाली वर धरायला 2-2 4-4 माणसं लागते। त्यामुळे माझे प्रचंड शरीरात वेदना आहेत उपोषणामुळे। एखाद्या दिवस माझा शेवट सुद्धा होऊ शकतो याच्यात। मी माझा शेवट झाला तरी हरकत नाही। माझ्या कुटुंबालाही सांगतो, समाजालाही सांगतो, कुणी रुसू नका।